आधी एक आपण व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला ही पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे एकदम सोप्या पद्धतीने जे की शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि त्याला समजलं पाहिजे. खरं तर आता आपण या शेतामध्ये आलो आणि इथं आपल्याला ही पीक पाहणी करायची आहे. आपण जो आधी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बऱ्याचशा असे कमेंट आले की त्यामध्ये ही पीक पाहणी करताना जर तुमच्या शेतामध्ये हळद असेल तर हळदीचं ई पीक पाणी कसं करायचं, तुमच्या शेतामध्ये ऊस असेल तर ऊसाची ई पीक पाणी कशी करायची, किंवा तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल तर कसं करायचं त्याची पीक पाणी, ही संपूर्ण माहिती व्यवस्थित आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सुरुवातीला तुम्हाला तर माहित आहे, आता आपण पाहायला गेलं तर माझे कार्य यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे नाव तुम्हाला दिसतात. अपलोड प्रलंबित, सर्वेक्षण प्रलंबित, अपलोड केले का, पुन्हा नियुक्ती केले का, अशा प्रकारचे ऑप्शन राहतात. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सर्वेक्षण प्रलंबित मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ज्या शेतकऱ्याचा करायचं आहे ई पीक पाहणी त्याचं तुम्ही या ठिकाणी सर्चमध्ये जाऊन त्याचा सर्वे नंबर टाकू शकता. आता मी सर्वे नंबर टाकून घेतो. या ठिकाणी सिलेक्ट विलेज आहे, इथं तुमचं विलेज टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता मी सर्च केलेलं आहे. सर्च केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचं नाव अशा प्रकारे दिसते आणि त्यानंतर सर्वेक्षण सुरू करा यावरती दाबल्याच्या नंतर अशा प्रकारचं ते शेत दिसते. ज्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत त्याच शेताची आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. या ठिकाणी बघू शकता. आता मला सोयाबीन याची ई पीक पाहणी करायची आहे आणि ती कशी करायची आहे काय नाही हे तुम्हाला आधीच मी सांगितलं होतं. तर आता आपण काय करूया, समोर जाऊया. समोर गेल्याच्या नंतर अशा प्रकारच्या शेतकऱ्याचं नाव हे सर्व मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर जास्त सांगायची काय आवश्यकता नाही असं मला वाटते. त्यानंतर पुढे मी जातो. पुढे गेल्याच्या नंतर मी अशा प्रकारचं या ठिकाणी नाही करतो. आता हा जर व्हिडिओ परिपूर्ण तुम्हाला पाहायचा असेल तर यामध्ये मी लिंक देऊन टाकेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तो तुम्ही पहा. त्यानंतर आता मेन काय आहे या व्हिडिओमध्ये, आपण हा व्हिडिओ कशासाठी केलाय तुम्हाला समजण्यासाठी. आता आपल्याला हळदीची नोंद करायची आहे, ऊसाची नोंद करायची आहे, तर कशी करायची आहे जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान पण नाही झालं पाहिजे. म्हणून आता या ठिकाणी आपण 3 ऑप्शन समजून घेऊया. हे 3 काय आहेत. आता प्रिनियल्स म्हणजे यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये जे पीक 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा ही जास्त वर्षे तुमच्या शेतामध्ये ते पीक राहते, त्याची नोंद तुम्हाला यामध्ये करायची आहे. यामध्ये तुम्ही असं ॲड क्रॉप करून त्या पिकाची नोंद तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आता ते कोणतं पीक आहे ते तुम्ही यामध्ये अशा प्रकारे निवडू शकता. आता आंबा याच्यामध्ये आपण निवडू शकतो, जेणेकरून आंबा जो आहे आपण आपल्या शेतामध्ये 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष असं जास्त वर्ष आपण आपल्या शेतामध्ये ठेवतो. म्हणून याच्यामध्ये आंबा या पिकाची तुम्ही नोंद करू शकता. आता बायनियल म्हणजे काय? आता बायनियल म्हणजे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, हे जे आहे यामध्ये आपण तुम्हाला नोंद करायची असेल तर यामध्ये तुम्हाला जे पीक तुमच्या शेतामध्ये 1 वर्षाच्या जास्त वर्ष म्हणजे जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत ते पीक तुमच्या शेतामध्ये राहू शकते. 1 ते 2 वर्षापर्यंत त्या पिकाची नोंद तुम्ही या बायनलमध्ये करू शकता. आता त्यामध्ये मी होयमध्ये जातो. याच्यामध्ये आता उदाहरणामध्ये ऊस आपल्याला नोंद करायची आहे, तर याच्यामध्ये आपण ऊसाची नोंद करू शकतो. आता याच्यामध्ये ऊस तुम्हाला नोंद करायची आहे, तर मी शुगर अशा प्रकारचे इंग्लिशमध्ये नाव टाकतो. शुगरन्स याच्यामध्ये अशा प्रकारचं ऊसाचे नाव येते. आता त्याच्यानंतर पिकाचं वाण जे आहे तुम्हाला निवडायचं आहे. आता ऊसाची नोंद करत असताना ऊस सुरूचा आहे, हंगामाचा आहे की कसा आहे तुम्हाला निवडायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जे पॅटर्न आहे, सिंगल आहे की एंटर, म्हणजे सिंगल म्हणजे ऊसामध्ये एकच ऊस आहे का त्याच्यामध्ये काही मधलं पीक घेतलेलं आहे तुम्ही, असं तुम्ही त्याच्यामध्ये आता ऊसच आहे म्हणजे सुरूचा आहे आणि ऊसच आहे म्हणून मी इथं सिंगल केलेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला क्षेत्रफळ किती आहे, किती तुम्ही ऊसाचं क्षेत्र भरलेलं आहे, ते तुम्ही यामध्ये नोंद करू शकता. आता मी 101.73 पूर्ण भरलेलं आहे म्हणून मी इथं 1.73 केलेलं आहे. जेवढी जमीन आहे तेवढं ऊस आहे म्हणून. आता जर तुम्हाला अर्धं करायचं असेल, म्हणजे जेवढं ऊस आहे तेवढं जर करायचं असेल, तर तुम्ही 1 हेक्टर करू शकता. जेवढं क्षेत्र आहे तेवढं तुम्ही ऊसाचं नोंद करू शकता. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी करतोय. हे बघा, आता हे ऊस पूर्ण केलेलं आहे. आता पीक परिस्थिती कशी आहे? आता तुमचा जो ऊस आहे फ्लॉवर स्टेजमध्ये आहे का? किंवा परिपक्वतामध्ये आहे का? किंवा दांड्यावर आलेला आहे का? असं गावरान भाषेमध्ये जेणेकरून समजेल असं बघायचं आहे. हार्वेस्टिंगला आलेला आहे का? आता आपला जो ऊस आहे या स्टेजमध्ये आहे, फ्रूट स्टेजमध्ये. जेव्हा आपल्या ऊसाला फुल पण नाही आहे आणि फुलांच्या नंतरची स्टेज आहे. जेणेकरून आपला ऊस समजा आता थोडा पकायला लागलेला आहे, धांडावर आलेला आहे, असं आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला हे सर्च करायचं आहे. आता त्यानंतर हे निवडायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला
सिंचन प्रकार. आता तुम्हाला ऊस जे आहे गैर सिंचन राहू शकत नाही, कारण ऊस पाण्याशिवाय येत नाही, त्याला वर्षभर पाणी लागते, म्हणून तुम्हाला सिंचित करायचं आहे. क्षेत्रामध्ये तुम्ही ई पीक पाणी करताय ऊसाची, त्याच्यामध्ये बोर आहे का विहीर आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर अशा प्रकारे तुमचं त्या ऊसाचे तुम्हाला फोटो काढायचे आहेत. जवळ जाऊन फोटो काढायचे आहेत बरं, हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी करतोय. जवळ जाऊन तुम्हाला ऊसाचे फोटो काढायचे आहेत अशा प्रकारे. आता मी फोटो काढून घेतो, 3 फोटो काढून घेतो अशा प्रकारे. तुम्हाला समजेल अशा प्रकारे मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, ही 3 फोटो मी ऊसाचे केलेले आहेत. जवळ जाऊन करायचे आहे. आता पीक जोडावरती मी क्लिक केलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे पीक जोडावरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा यावरती क्लिक करतो, जेणेकरून तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. पुढे जावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारच्या तुमची डिटेल येते, असं तुम्हाला बघायचं आहे. आणि याच्यामध्ये मी मीडिया फाईल आणि इतर डेटा सत्यापित केला आहे यावरती क्लिक करून तुम्हाला जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. हे लक्षात ठेवा, एकदा तुम्ही जर जतन करा यावरती क्लिक केलं आणि पिकाची नोंद होते आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्याही पीक त्या जमिनीमध्ये घेऊ शकत नाही. आणि किंवा कोणतं पीक तुम्हाला दुसरं घ्यायचं असेल, एडिट करायचं असेल, तर तुम्ही एडिट सुद्धा करू शकत नाही. हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे. आता मी जतन करत नाही, कारण मला हे जतन करायचं नाही, कारण मला सोयाबीन या पिकाची नोंद करायचं आहे. हे तुम्हाला मी समजवण्यासाठी सांगलेलं आहे. आता मी मागे येतो, कारण मला जतन करायचं नाही. आता हे जे पीक आहे मला इथे काढून टाकायचं आहे. आता बघा, आता या डेल्यामध्ये आता मला काय करायचं आहे, सोयाबीन या पिकाची नोंद करायची आहे, म्हणून मी सोयाबीन करून टाकलेला आहे. हे बघा, आता यावरती आधीच आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकरात लवकर पाहून घ्या. आता सोयाबीन निवडायचं असेल तर मी सीझनल यामध्ये निवडू शकतो आणि त्यानंतर हो यावरती क्लिक करतो. आता ॲड क्रॉप सीझनल याच्यामध्ये दाबायचं आहे. असं दाबल्याच्या नंतर तुम्ही यामध्ये सोयाबीन नोंद करू शकता. हळदीचं जर तुम्हाला ई पीक पाहणी करायचं असेल, यामध्ये हळदीची ई पीक पाहणी करायची असेल तर टर्मिक हळद या ठिकाणी अशा प्रकारे येते. अशा प्रकारे आता डिटेल तुम्हाला तर माहिती आहे काय काय टाकायचं आहे काय नाही. पीक जनरेट आहे, त्यानंतर पिकाची डेट, हळदीची डेट कधी तुम्हाला तुम्ही नोंद केलेली आहे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे क्रॉप पॅटर्न सिंगल आहे, इंटर आहे, मिक्स म्हणजे त्याच्यामध्ये काही मिक्स केलेलं आहे का, हळदीमध्ये मिरची वगैरे लावलेली आहे का, तर तुम्हाला याच्यामध्ये मिक्स असेल तर मिक्सेड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे फोटो काढून तुम्ही तुमच्या हळदीची नोंद अशा प्रकारे करू शकता. आता तुम्हाला तर माहित आहे, आपण आता सोयाबीन पिकाची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी आलोय, म्हणून आपण हळदीची आपल्याला करायची नाही आहे. अशा प्रकारे आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही समस्या येत असेल, आणखी काही समजत नसेल, तर बिनधास्तपणे या व्हिडिओ खाली कमेंट करा. मी आणखी चांगलं तुम्हाला या कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. खरं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळदीचा ई पीक पाहणी कशी करायची हे सांगितलेलं आहे. त्यानंतर ऊसाचं कसं करायचं हे पण सांगितलेलं आहे. त्यानंतर हे 3 जे ऑप्शन दिलेले आहेत, प्रिनियल आणि बायनल आणि सीझनल, हे 3 ऑप्शन मध्ये तिन्ही ऑप्शनची माहिती आपण परिपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमचं पीक समजा 1 वर्षाच्या आत येत असेल, जसं की सोयाबीन आहे, मूग आहे, उडीद आहे, अशा प्रकारे, किंवा तुम्हाला असं वाटत असेल हळद हे 1 वर्षाचं पीक आहे, परंतु हळद हे 1 वर्षाचं पीक येत नसून हे 9 ते 10 महिन्यामध्येच हळद येते. त्यामुळं हळद हे जे पीक आहे सीझनल मध्येच येते आणि हळदीचा जर तुम्हाला ई पीक पाहणी करायची असेल तर तुम्ही सीझनल या ऑप्शन मध्ये जाऊन हळदीची ई पीक पाहणी करू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हा ब्रँड शेतकरी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर ब्रँड शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.